अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक माननीय श्री बच्चेसाहेब शिंदे सर, त्याचबरोबर उद्घाटक आजच्या स्नेहसंमेलनाचे माननीय श्री शांतारामजी साठे साहेब, RTO इन्स्पेक्टर, RTO ऑफिस लातूर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी माननीय श्री संदीप नवटक्के सर, चार्टर्ड अकाउंटंट लातूर, माननीय श्री बनसोडे गुरुजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री हनुमंतरावजी खंदाडे साहेब, माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी गंगापूर, माननीय डॉक्टर सतीश कानडे, तज्ज्ञ संचालक मांजरा सहकारी साखर कारखाना, माननीय श्री तानाजी फुटाणे, सदस्य ग्रामपंचायत गंगापूर, माननीय श्री सुधाकरजी शिंदे, सचिव शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, त्याचबरोबर आपल्या गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ शीतलताई गायकवाड, सरपंच ग्रामपंचायत गंगापूर, माननीय सौ आशाताई शिंदे, उपसरपंच ग्रामपंचायत गंगापूर, माननीय श्री बिभीषणजी शिंदे, कोषाध्यक्ष दत्त प्रतिष्ठान गंगापूर, त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शकुंतला शिंदे मॅडम, यांना सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचे, स्टेजवर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या अध्यक्षांचं कौतुक करण्यासारखं होईल, तर कोणत्याही पॅरेंट्सनी किंवा ग्रामस्थांनी टाळ्या वाजवण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवू नये, कारण की जितक्या तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा लहान मुलांचा उत्साह वाढेल. Staff, students and family members for being present here today. Without all of your contributions and dedications, this school would not have achieved the greatness that we are all here celebrate our annual day. हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, पृथ्वीच्या गाभाऱ्यातून ब्रह्मांडाच्या अथांगडेकडे जाणारा हा सोहळा, जिद्दीने संकटावर मात करणाऱ्या बालकांचा हा सोहळा. तेवढ्या मोठ्या महामारी या संकटानंतरही आपण इथे बसलेलो आहोत आणि उत्तमरित्या आपल्या पुढे हे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि हे चिमुकले मुले आपल्या पुढे सादर करणार आहेत. हे कुठंतरी ह्या त्यांच्या जिद्दीचं हे एक ज्वलंत उदाहरण असं म्हणावं लागेल. आणि जेव्हा हे तिने शाळा सुरू केली होती तेव्हा शाळेमध्ये त्यांनी फक्त वर्ग तिथे चालू आहेत आणि पूर्ण मिळून 250 विद्यार्थी ते सध्या होत आहेत आणि 2025 ते 2026 या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 8वी हा वर्ग सुरू होत आहे. आणि परंतु मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं आहे. मुट्ठी में कुछ सपने लेकर भर लो जेबों में आशाएं, दिल में है अटी का वृक्ष नहीं जिसे बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन सींचा है. मैं पत्थर पे लिखी इबारत हूँ, शीशे से आप कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नहीं मुझे कब तक रोकोगे, मिटने वाला मैं नहीं मुझे कब तक रोकोगे. उतना सहने की ताकत है इस जग में जितनी जुल्म नहीं, तानों में भी शोर है रहकर सच मुझको कब तक रोकोगे, तुम मुझे कब तक रोकोगे. याबद्दल यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आपलं हॅलो सुरुवात करूया. आपण बच्चेसाहेबजी शिंदे सर, सर्व मुला कार्यक्रमाचे उद्घाटक सभागृहाकडील सर्व मुला श्री शांताराम साठे सर, RTO इन्स्पेक्टर लातूर. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत माननीय श्री संदीप नवटक्के सर, चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते. सभागृहाच्या बाजूला कोणीही मुलांनी थांबायचं नाही, सर्वांनी उजव्या बाजूला यायचे आहे. महिलाकडे कोणीही पुरुष मंडळी थांबणार नाही. कृपया आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचे. हे तकदीरों में जग में ऊंचा नाम रहे माँ ऐसी युक्ति लगा देना, जग में ऊंचा नाम रहे माँ ऐसी युक्ति लगा देना, हम पर अपनी कृपा करो माँ ज्ञान की ज्योति जगा देना, हम पर अपनी कृपा करो माँ ज्ञान की ज्योति जगा देना. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे प्रतिमेचे पूजन करत आहेत. सर्वांना विनंती आहे प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. दीप प्रज्वलन चालू आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक शांतारामजी साठे सर, शांतारामजी साठे सर उपस्थित आहेत. कण कण प्रकाशित हो समृद्ध है सकारात्मक है, कण कण प्रकाशित हो समृद्ध है सकारात्मक है, मानवता उल्लासित हो तब जले दिया विश्वास का, आओ एक दीप जलाए निर्भरता का नवीनता का प्रयास का. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. आत्ताच कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आता तात्काळ चल पड़ी स्वागत आणि स्वागत गीत होईल. अजनबी स्वागत गीतांच्या मुली तयार आहेत. लगता हमको मगर कुछ करने यूकेजी क्लास के गर्ल्स बॉयज़ जो भी है उनके जैकेट रह गए हैं. यूकेजी क्लास वो स्टेज के बैक साइड जाकर लेना है. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय श्री शांतारामजी साठे RTO इन्स्पेक्टर लातूर यांचं स्वागत डॉक्टर श्रीधरराव शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. प्रमुख उद्घाटक सन्माननीय श्री शांतारामजी साठे इन्स्पेक्टर लातूर RTO साहेब यांचं स्वागत डॉक्टर श्रीधर शिंदे या ठिकाणी करत आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त लातूर. लावनी जिस सॉन्ग में जो भी गर्ल्स हैं वो स्टेज के बैक साइड जाए. यानंतर माननीय श्री संदीपजी नवटक्के सर लावणी. चार्टर्ड अकाउंटंट लातूर यांचं स्वागत नानासाहेब शिंदे RTO उर्फ प्रवीण यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एकलव्य थीम बॉयज स्टेज के बैक साइड जाना है. सेकंड के बॉयज पूरे. यानंतर या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय शीतलताई गायकवाड यांचा कस्तुरी मृग दूरवर असतो, कस्तुरी मृग दूरवर असतो, पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते. अशीच काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघं जग सुगंधी करतात. असेच आपले नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व सिद्ध असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय आपले अध्यक्ष सर आहेत बच्चेसाहेबजी शिंदे सर. यानंतर जी एंड वेदांत, आप जहाँ पे भी हो
स्टेज के बैक साइड जाएं। ओलंपियाड में जिसको जिसको वो भी है। और अभी हमारे स्कूल में जो ब्राइट इंटरनेशनल स्कूल है वहाँ पे ओलंपियाड एग्ज़ाम जो है हो गया था, जो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम है वहाँ पे उसको, तो वो जो बच्चे हैं उनका मैं नाम अनाउंस करूँगी। वो बच्चे और उनके जो पेरेंट्स हैं वो आगे आना है। अर्णव गोपाल सूर्यवंशी, फर्स्ट ग्रेड। श्रिया किरण कुमार मुधोळकर, फर्स्ट क्लास। अक्षरा महादेव सूर्यवंशी, फर्स्ट क्लास। श्रीशा किरण सुडे, सेकंड क्लास। परी नरसिंग टेळे, सेकंड क्लास। शर्वरी विनोद भोरे, सेकंड यानंतर क्लास। या आरोही गावच्या किशोर मस्के, उपसरपंच सन्माननीय आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी भाग्यश्री सेकंड क्लास। मॅडमला आणि विनंती करतो. बालाजी मुरलीधर मुधोळकर, भाग्यश्री मैडम सेवेंथ क्लास। ये जो 8 चिल्ड्रंस है वो आगे आना है और उनके उपसरपंच- पेरेंट्स ने भी आगे आना है। उपसरपंच उन्हें गोल्ड मेडल और आशाताई सर्टिफिकेट शिंदे, दिया भाग्यश्री जाएगा। मैडम हाँ, दोनों को भी आना है। और जो हमारे अध्यक्ष हैं और जो अतिथि हैं उनसे मैं विनती करती हूँ कि वो जो हमारे बच्चे हैं नाव काय म्हणला? रितेश यूकेजी के सभी बच्चे बैक साइड जाना है। यूकेजी क्लास के सभी बच्चे बैक साइड जाना है। यानंतर आपल्याच शेरे या ठिकाणी करत आहेत. यानंतर सुधाकर शिंदे बापू यांचा सत्कार नानासाहेब शिंदे प्रवीण यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर बिभीषण शिंदे संस्थेचे कोषाध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी आनंद शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. झाली की दुसऱ्या मॅडमचं घ्या कोणाचं काय करा. सबनीस मॅडमने करावं. सबनीस. घ्या. यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय शिंदे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी सबनीस मॅडम यानंतर आपल्याच गावचे सन्माननीय सेवानिवृत्त इंजिनियर साहेब सर्वोत्तमजी कुलकर्णी यांचा सत्कार आनंद शिंदे यांना असे विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ. माडीबोईने सर स्वागत गीताच्या मुलींना तयार करा. यानंतर स्वागत गीत होईल. स्वागत गीताच्या स्वागत गीताला सुरुवात झालेली आहे. सासों की सरगम गाए
अतिशय सुंदर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री शांताराम साठे साहेब, प्रमुख पाहुणे श्री संदीप नवटक्के साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, आपण 2014-15 पासून सुरू झालेला हा शाळेचा प्रवास कोरोना काळ वगळता 9व्या स्नेहसंमेलनापर्यंत येऊन थांबलेला आहे. स्वर्गीय ही शाळा म्हणजे स्वर्गीय श्री बापूसाहेब शिंदे यांचं स्वप्न आणि मानस असा की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याचा परिपाक आहे. शिक्षणाबद्दलची आवड आणि समाजाबद्दलची जाणीव यातून पुढाकार घेऊन त्यांनी हे रोपटं लावलेलं आहे आणि आपण या रोपट्याला त्याचं पालन पोषण करून त्याचा वटवृक्ष करायचा आहे. शाळेचा उद्देश असा आहे की इथं ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त व्हावं आणि तेही अत्यंत किफायतशीर फीज मध्ये, जेणेकरून एखाद्या घरचा मुलगा घडला तर तो आपल्या घराला सावरतो आणि पुढची पिढी नक्की घडवतो. तर कुठलाही आर्थिक लाभ न मिळवता फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील मुलांच्या उत्कर्षासाठी ही शाळा काम करते आणि यापुढेही काम करत राहील. आपण संस्थेमार्फत शाळेला वेगवेगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत. तर त्यासोबतच आधुनिक सुविधा जसे की आपल्या शाळेचा परिसर हा CCTVच्या निगराणीखाली आलेला आहे. पूर्ण वेळ आपण वायफाय सेवा देण्यात आलेली आहे. कॉम्प्युटर लॅब तयार करण्यात आलेली आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहे. झाडं वेली यांच्या सानिध्यात मुलांचं शिक्षण सुरू आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असल्यामुळं शांततेत कुण्याही गोंगाटाविना हे ज्ञानदानाचं काम सुरू असतं. या पुढे जाऊन मी म्हणतो की संस्थेमार्फत आपण शाळेसाठी मोठी इमारत बांधण्याचं काम हाती घेणार आहोत. त्यासोबतच भविष्यात मुलांसाठी निवासी व्यवस्था करण्याचा सुद्धा विचार आहे. तर शिक्षण सेवेचं हे काम असंच अविरत चालत राहणार आहे. आपली मुलं ही शाळेत म्हणजे अभ्यासात तर हुशार आहेतच, पण त्यासोबतच वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा जसे की ऑलिम्पियाड असेल, स्कॉलरशिप, नवोदय अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ते आपल्या हुशारीची चुणूक दाखवतात. आपल्या शाळेचा शैक्षणिक आलेख हा दिवसेंदिवस चढता राहिलेला आहे. इथं उपस्थित असलेले पालक हे या गोष्टीची साक्ष देतील की त्यांच्या मुलांमध्ये जो काही शैक्षणिक बदल घडलेला त्यांना दिसतोय तर ते प्रमुख साक्षीदार आहेत. आणि या मुलांना घडविण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका, नूतन नवनियुक्त पर्यवेक्षक, स्कूल बसचे चालक व इतर स्टाफ यांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांची ही शिक्षण सेवा अविरत चालणार आहे. संस्था म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि त्यांचा वैयक्तिक विकास कसा साधला जाईल, त्या वैयक्तिक विकासाला कसा हातभार लावला जाईल यासाठी सुद्धा संस्था कायम विचार करत राहील. आणि या प्रवासामध्ये आम्ही इथपर्यंत आलोय, संस्था इथपर्यंत आलेली आहे. तर यासाठी आणखीन एक मुख्य घटक आहे की जो या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे आणि ते म्हणजे इथं उपस्थित असलेले पालक. वेळोवेळी शाळेमध्ये जे कुठले कार्यक्रम आयोजित केले जातात जसे की विज्ञान प्रदर्शन असेल, पालक मेळावा असेल, हळदी कुंकू समारंभ असतील, इतर सण उत्सव जयंत्या, या सर्वांमध्ये आपला जो प्रतिसाद शाळेला लाभलेला आहे तर या प्रतिसादामुळेच ही संस्था, ही शाळा इथपर्यंत आलेली आहे. तर मी आपल्या सर्वांचं संस्थेमार्फत आभार व्यक्त करतो. आणि शिक्षण सेवेचं हे व्रत आहे हे अखंडितपणे चालू राहील. तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद
शुभेच्छा मार्गदर्शन हे आम्हाला मिळत राहील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथं पुढे जे सादरीकरण होणार आहे मुलांमार्फत तर त्या सर्व मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर स्टेज के पीछे आ जाओ. ब्राईट इंडियाच्या स्कूलचा जो वार्षिक स्नेह सन्मानाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित श्री कट्टे साहेब शिंदे साहेब नगरसेविका शोभा ब्राईट इंडियाच्या स्कूल तसेच संदीप नवटक्के साहेब बनसोडे साहेब शिंदे साहेब कानडे साहेब फुटाणे साहेब शिंदे साहेब आणि शीतलताई गायकवाड मॅडम आशाताई शिंदे तसेच आपल्या मुख्याध्यापिका शकुंतला शिंदे मॅडम येथे उपस्थित ग्रामस्थ पालक शिक्षक आणि शिक्षिका सर्वांनी जे सर्वात पहिले शांत राहायचंय. आजचा जो दिवस आहे आपण सर्व पालक शिक्षक जे येते आतुरतेने वाट बघत असतो. त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना मी पहिले विनंती करतोय की सर्वांनी शांततेत हा कार्यक्रम बघावा. कारण की हा आजचा दिवस जे आपले पालक जे असतात आपल्या पाल्याचं जे आहे पाल्याचं कलागुण बघण्यासाठी येत आलेले आहे लक्षात घ्या. त्यामुळे सर्वांनी शांततेत हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी आपण सहकार्य करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. या शाळेचं नाव ब्राईट इंटरनॅशनल स्कूल आहे. त्याच्यामुळे नावातच ब्राईट आहे. त्याच्यामुळे आपल्या पाल्याचं भवितव्य 100% ब्राईट आहे. आणि आमचे मित्र नानासाहेब शिंदे साहेब RTO इन्स्पेक्टर यांनी मला इथं उद्घाटन म्हणून बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. शाळेचं नावच जर ब्राईट इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्यामुळे आपल्या पाल्याचं भवितव्य 100% ब्राईट असणार आहे हे लक्षात घ्या. पण आपल्या पाल्याला अभ्यास करावा लागेल लक्षात घ्या. आपलं हे सध्याचं युग आहे कॉम्प्युटर कॉम्पिटिशन आणि मोबाईलचं युग आहे. त्याच्यामुळं आपला जो पाया जो आहे बेस पक्का होणं फार गरजेचं आहे. आपला पाया जर कच्चा राहिला तर पुढची शैक्षणिक वाटचाल आपली चांगली होणार नाही. त्याच्यामुळे आपला पाया जो आहे ते मजबूत करण्याचं काम ही शाळा करत आहे. कारण की आपलं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे इथं होत आहे. 1ली ते 7वीचं वर्ग इथं चालतात. इथले उपक्रम ईश्वरी शिंदे LKG क्लास. इथले उपक्रम आपण बघितले तर सर्व काही सुविधा जे आहे ते ग्रामीण भागात कमी असतात सुविधा. पण मी बघितलं नानासाहेब शिंदे साहेबांशी मी नेहमी संपर्कात असतो बघत असतो की इथले उपक्रम अतिशय म्हणजे सर्वांनी त्याचं कौतुक करावं असं आहे. आणि इथले ग्रामस्थांना तर पहिले मी विनंती करतो की या शाळेला पाहिजे तेवढं सहकार्य आपलं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या टीव्ही लावलेला आहे तिकडे बोर्ड त्यांच्या समोर. एखादा जर विद्यार्थी घडला तुमच्या गंगापूर गावाचं जे ते नाव रोशन करणारे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या शाळेत जे ते आपलं सहकार्य अपेक्षित आहे. इथले शिक्षक शिक्षिका हाडाचे आहेत हे मला माहीत आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांना मी सांगेन की अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आता मी RTO डिपार्टमेंटचा असल्यामुळे दोन फक्त गोष्टी तुम्हाला सांगतो की म्हणजे नियमाबद्दल सांगतो. थोडे 2 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. म्हणजे सध्या जे लातूरमध्ये अपघाताचं प्रमाण सगळ्यात जास्त झालेलं आहे. पालकांना विनंती करतो शिक्षक शिकायला विनंती करतो टू व्हीलर चालवताना आपण हेल्मेट घालावे आणि 4 व्हीलर जर आपण चालवत असेल तर सीट बेल्ट नक्की वापरावा आणि वाहतुकीचे नियम पाळावे. आणि स्पीड जो आहे तो वाहनाचा स्पीड कमीत कमी ठेवा. मोबाईलवर बोलू नये लक्षात घ्या. हे या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. कारण की अपघाताचं प्रमाण लातूरमध्ये जास्त आहे. आता ह्या कार्यक्रमात सांगण्याची गोष्ट नाही परंतु एक जीव जरी वाचला तरी आमचं जे फलित झाल्यासारखं आम्हाला इथं वाटतं. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी शिक्षिकांनी जे मेहनत घेतलेली आहे ती तुम्हाला आता या कार्यक्रमाच्या रूपात दिसेलच. या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. शाळेच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
यानंतर सन्माननीय संदीपजी नवटके सर, चार्टर्ड अकाउंटंट लातूर, हे मूळचे साई या गावचे या ठिकाणी रहिवासी आहेत. 2012पासून लातूर येथेच त्यांनी प्रॅक्टिस करत आहेत आणि CA असोसिएशन लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे ते निर्वाचित सदस्य आहेत. सामाजिक कार्याची त्यांना आवड असून आर्ट ऑफ लिव्हिंगचा लातूर जिल्ह्यातील कार्यक्रम राबविण्यामध्ये त्यांचा सततचा पुढाकार या ठिकाणी आहे. त्यांना अशी विनंती करतो की अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला करावं. सर्वप्रथम मी श्री दत्त प्रतिष्ठान संस्था याच्या अंतर्गत ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचा आजचा जो वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या स्कूलच्या मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक यांना शुभेच्छा देतो. आणि जसे आयोजकांनी मला सांगितलंय की मोजक्या शब्दात तुम्हाला बोलायचं आहे, तर जास्त वेळ न घेता आपल्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स बघायला आपण इथं आलेलो आहोत. तर मी दोनच मुद्दे मांडणार आहे की आजच्या ह्या युगामध्ये मोबाईलचं युग आहे. जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून मोबाईलचा वापर जो आहे लहान मुलांमध्ये नाही तर मोठ्यांमध्ये पण खूप जास्त प्रमाणात झालेला आहे. तर मला पालकांना एवढंच सांगायचं आहे की मुलांचा स्क्रीन टाइम म्हणजे काय, तर मुलं किती वेळ तुमचा मोबाईल बघतात त्याच्यावर त्याच्या मेंदूवरती परिणाम होत असतो. मला ह्या औचित्य साधून एकच गोष्ट सांगायची आहे की मी जसा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत जोडला गेलेला आहे, तर ती संस्था लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी काही कोर्स घेते. त्यामध्ये वय वर्ष म्हणजे इयत्ता 3री ते 7वी या वर्गासाठी या विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष योगा हा एक आपण कोर्स घेतो. त्यामध्ये मुलाच्या बौद्धिक विकासासोबतच समाजामध्ये विद्यार्थ्यांनी वागताना कसं वागलं पाहिजे, समाजात लोकांशी बोलताना कसं बोललं पाहिजे. कारण आज विद्यार्थी हा पुस्तकी किडा न राहता समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याचं पण शिक्षण आपण शाळेमार्फत आणि पालकांनी त्यांच्या मार्फत दिलं पाहिजे. त्यासाठी मी एक संस्थेला प्रस्ताव देऊ इच्छितो, ज्या अंतर्गत जो काही कोर्स मी तुम्हाला सांगतोय उत्कर्ष योगा, तर तो संस्थेमार्फत MOU म्हणजे संस्थेसोबत करार केल्यानंतर तो कोर्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना घेता येईल आणि पालकांना त्याचा फरक जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल तो दिसेल तुम्हाला. तर मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बच्चेसाहेब शिंदे सरांना एक विनंती करतो की त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारावा. आणि तसेच मला आज इथं बोलवलं, तसेच मी संस्थेच्या विश्वस्त आणि अध्यक्षांना एक विनंती करू इच्छितो. जसा आज आपला हा प्रोग्राम विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा असल्यामुळे करिअर गायडन्स इथं करणं योग्य नाहीये, तर मी एक त्यांना सूचना करू इच्छितो की प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले CA असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील किंवा प्रशासकीय नोकरदार असतील, तर ह्यांचे प्रत्येकाचं एक करिअर गायडन्स तुम्ही एक वर्ग घ्या, जेणेकरून तुम्ही विद्यार्थ्यांना कळेल की आपल्याला स्पर्धा कुणासोबत आहे, स्पर्धेमध्ये तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बच्चेसाहेब शिंदे सरांना एक विनंती करतो की तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारावा. धन्यवाद साहेब. सांस्कृतिक सभागृहाच्या धन्यवाद, बाजूला सर. थांबलेली मुलं, आपणाला पुनश्च विनंती आहे, आपण उजव्या बाजूला यायचे. The achievements of our students in English Olympiad exam. Please, may I have thunder claps for all the winners? Clap. Indeed, this is a not only proudest moment for all the winners, but also their parents. You have all made us to so proud by showcasing your sheer commitment to reach our arm with complete dedication and hard work. Thank you. This is the awaiting event, and this is the time to acknowledge the talent of our very creative buddies. Let's begin with the prize distribution. It is English Olympiad exam. So I request our principal ma'am and guests, please give certificates and medals to the winners. So please give a round of applause. Clap your hands. First, students
आणि जो अध्यक्ष जे आहेत त्यांनी आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे. हां, आणि सर्व पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आपले जे विजेते आहेत जे इंग्लिश ऑलिम्पियाड एक्झाममध्ये त्यांचं सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्णव आगे आ जाओ और उनके मम्मी पापा आगे आना है. जो अध्यक्ष और जो हमारे अतिथि हैं वो स्वागत करेंगे. फिर सभी जो अध्यक्ष हैं और जो अतिथि हैं उन्होंने सभी का एक एक बच्चों को लेके स्वागत करना है. श्रेया आगे आ जाओ. गेस्ट भी आगे आना है. श्रीषा किरण सुड़े, तो श्रीषा आगे आ जाओ, आप नहीं दिखाई दे रहे हो. और जो अध्यक्ष हैं बिभीषण जी शिंदे सर, वो इनका स्वागत करेंगे. परी नरसिंह टेड़े, स्वागत करेंगे. शर्वरी विनोद भोरे, आरोही किशोर मस्के, बालाजी मुरलीधर मुधोळकर, आगे आ जाओ बालाजी. मम्मी पापा कहाँ हैं आपके? सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे त्यांचं एकदा. उत्तमरित्या यश त्यांनी या एक्झाममध्ये मिळवलेलं आहे आणि त्यांनी पुढे अशी यशस्वीरित्या सर्व जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये यश मिळवावे. आत्ताच या ठिकाणी लातूर महानगरपालिकेच्या माजी सदस्या शोभाताई पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फुलसुरे मॅडम याही उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनीही स्टेजवर यावं. दोघींचंही स्वागत करायचे तुम्हीच. Congrats students, you good expression our motivation with loud claps. Clap your hands. Thank you. या शाळेने विनंती केल्याप्रमाणे आपण सर्व अतिथी सन्माननीय शांतारामजी साठे सर, सन्माननीय संदीपजी नौटके सर, यानंतर आमच्या शाळेची 4थीची विद्यार्थिनी श्रेया सूर्यवंशी, हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या शाळेच्या वतीनं हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येते. आणि सत्काराचा प्रथम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सर्व व्यासपीठांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या बाजूला आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे.